पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा, अभंग क्रमांक 189। कार्तिकीचा सोहळा, चला जाऊ पाहू डोळा, आले वैकुंठ जवळा, सन्निध पंढरीये। पीक पिकले घुमरी, प्रेम न समाये अंबरी, अवघी मातली पंढरी, घरोघरी सुकाळ। चालती स्थिर स्थिर, गरुड टाकांचे भार, गर्जती गंभीर, टाळ श्रुती मृदंग। मिळाली या भद्र जाती, कैशा आनंदे डुल्लती, शूर उठवती शूर उठावती, एक एक आगळे। नामामृत कल्लोळ, वृंदे गोंदली सकळ, आले वैष्णवदळ, कळीकाळ कापती। आस करती ब्रह्मादिक, देखोनी वाळवंटीचे सुख, धन्य धन्य मृत्युलोक, म्हणती भाग्याचे कैसे। मरणमुक्ती वाराणसी, पितृऋण गया नासी, उधार नाही पंढरीसी, पायापाशी विठोबाच्या। तुका म्हणे आता, काय करणे आम्हा चिंता, सकळ सिद्धीचा दाता, तो सर्वथा नुपेक्षी। 8 चरणाचा आणि चौकडीचा अभंग आहे। या अभंगामध्ये पंढरीचं महत्त्व सांगितलं आणि तेही कार्तिकीच्या सोहळ्याचं महत्त्व सांगितलेलं आहे। कार्तिकीचा सोहळा म्हणजे उत्सव समारंभ। हा जो काही कार्तिकेचा समारंभ आहे तो कसा आहे तर अत्यंत श्रेष्ठ आहे। चला जाऊ पाहू डोळा, याचं कारण आहे की आषाढी उत्सव जो असतो तो प्रत्येकाच्या मठामठातून करत असतात आणि कार्तिकाचा उत्सव असतो तो वाळवंटात असतो, कारण कार्तिकीच्या वेळेला वाळवंट रिकामं असतं। आषाढीला नदी भरून चाललेली असती, त्यामुळं प्रत्येक मठात कार्यक्रम होतो तर कार्तिकीला वाळवंटात होतो। आणि जे जे काही आहे ते अत्यंत काय आहे की त्या वाळवंटातले जे खेळ असतात, कीर्तन असतात, भजन असतं, ते सगळं पाहण्याकरता योग्य वाटतं। म्हणून चला जाऊ पाहू डोळा असं कोणाला सांगितलं तर जे भाविक आहेत, ज्यांना पंढरीबद्दलचं प्रेम आहे त्यांना सांगितलं। आले वैकुंठ जवळा, मग त्याच्यात पहिल्या चरणातलाच काही भाग आहे की पंढरीला काय नाव दिलं तर वैकुंठ। कशामुळं तर वैकुंठ असं आहे की जिथं विष्णूचा वास आहे ते वैकुंठ, आणि मग इथंसुद्धा भगवान विष्णूचं स्वरूप आहे। म्हणून मग जे विठ्ठलाचं रूप आहे ते विठ्ठलाचं रूप म्हणजे महाविष्णूचं रूप, तेव्हा ते जिथं राहतात ते वैकुंठ। काही वेळेला पंढरीला नुसतं वैकुंठ म्हणत नाहीत, भूवैकुंठ म्हणतात। म्हणजे भू हा शब्द त्याला लावून भूवैकुंठ। आपलं कुठे वैकुंठ तर अगदी काय आहे, सप्तलोक आहे, त्या स्वर्गातल्या लोकात वैकुंठ लोक आहे। आणि वैकुंठा जावया तपाचे सायास, तिथं जायचं असलं तर तपश्चर्या करावं लागते, मग वैकुंठात जाता येतं। पण पंढरी वैकुंठ कसं आहे तर सरळ आहे, म्हणून त्याला सन्निधी पंढरी आहे। वैकुंठ कुठं आले तर पंढरीत आले, पंढरीच्याच ठिकाणी आलं। सन्निधी म्हणजे जवळ, तेव्हा हे वैकुंठ जवळचं आहे। ते वैकुंठ कितीतरी लांब आहे, तिथं सहज कोणाला जाता येत नाही। ज्याला विष्णू लोकामध्ये जाण्याची अधिकार किंवा तसं तपश्चर्या झालेली तोच जातो, इथं मात्र सगळ्यांना जाता येतं। पीक पिकले घुमरी, आता हे ठिकाण कसं आहे पंढरीचं तर इथं भक्तीचं पीक पिकतं इतकं की जसं एखाद्या शेतामध्ये चांगल्या प्रकारचं पीक पिकलं की त्याला घुमरी असं म्हटलं जातं। घुमरी म्हणजे कसं भरपूर पिकलेलं,
दिसायला ते कसं भरगच्च दिसतंय आणि जेव्हा त्याची रास काढली जाते तेव्हा ती भरपूर असते. म्हणून तिथं इतकं आहे की ते भक्तीचंच पीक आहे. संपूर्ण पंढरीमध्ये जिथं जिथं जे जे काही असतं त्यात सगळी भक्ती चाललेली. प्रेम न समाये अंबरी. आता भक्तीचं दुसरं स्वरूप म्हणजे प्रेमच आहे. तेव्हा ही प्रेम इतकं आहे तिथं की त्याच्यामुळं इतकं त्या ठिकाणी वाटलं की हे पंढरी नगरीत मावना. मग किती बाहेर आहे तर म्हणले गगनात सुद्धा मावायचं नाही एवढं मोठं आहे. किती विपुलता आहे, किती मोठे आहे हे दाखवण्याकरता त्याला काय केलं की अशा प्रकारचा एक अलंकार देऊन इतकं मोठं येते की आकाशात मायचं नाही एवढं मोठं असं आहे. अवघी मातली पंढरी. आता त्यात हे जे सगळे आहेत यांच्या ठिकाणी काय झालं आहे तर दररोज हे सगळं असल्यामुळं तिथं जे ते सगळीकडं उल्हासच आहे. त्यांच्या ठिकाणी सुद्धा प्रेम निर्माण होतं. म्हणजे अख्खी पंढरी या भक्तिप्रेमानं उल्हासित झाली. मग जे भक्तीतलं प्रेम असतं त्याच्यात कोणत्याही प्रकारचं काय आहे आडपडदा नाही, लाज लज्जा नाही. मग कसं तर गाये नाचे उडे आपुलिये छंदे. म्हणजे जिथं पाऊल चालले दिंडीचे म्हणजे पाऊल खेळले जातात, उड्या मारल्या जातात, फुगड्या खेळल्या जातात. हे सगळं पंढरीत होतं. म्हणजे लोकाला काय आहे की इतका आनंद होतो की आनंदात काय करू कसं करू असं त्यांना तिथं वाटतं. म्हणून त्यांना म्हणलं आहे की अवघी मातली पंढरी. आणि घरोघरी सुकाळ. प्रत्येक घरात हेच आहे. कारण सगळ्या ठिकाणी हेच आहे. कारण तिथं जरी घरं असली आणि तिथली लोक पंढरीत जरी राहत असली तरी येणारे जे यात्रेकरू आहेत यांच्यावरच त्यांचा सगळा व्यवहार चालतो. म्हणजे पंढरीतल्या लोकांचं अर्थकारण येणाऱ्या बाहेरच्या वारकऱ्यावरच आहे. त्यामुळं त्यांना सुकाळ होतो. ज्या ज्या वेळेस वारी असती तेव्हा पंढरीतल्या प्रत्येकाला सुकाळ झाल्यासारखा होतो. चालती स्थिर स्थिर. आता जे पंढरीच्या निघालेत वाटेवर ते कसे आहेत तर जसं जायचं असतं तसं धावाधाव पळापळी नाही. कारण पल्ला लांबचा असतो. त्यामुळं स्थिर स्थिर म्हणजे पाऊल पाऊल टाकत अगदी काय आहे नाचत गात एकमेकांनी काय सावकाश अशा तऱ्हेने त्या चाललेल्या असतात. म्हणजेच प्रत्येकजण एकमेकाला सांभाळत जातो. वयस्कराला सांभाळलं जातं, लहान मुलाला सांभाळलं जातं, महिला बरोबर असल्या तर महिलांना सांभाळलं जातं. कारण सगळ्याला घेऊन चालायचं असल्यामुळं सगळ्याचं चालणं जसं असेल तसं. गरुड टकयांचे भार. काही ठिकाणी काय आहे तर झेंडे घेतलेले आहेत. हे वारकऱ्याच्या दिंडीमध्ये पुढे झेंडेकरी असतात आणि त्या झेंड्याचे तिथं एक झेंडा असा असतो की त्यावर गरुडाचं काय आहे चित्र काढलं आहे किंवा गरुडाचा ठसा आहे आणि तो वरच्या बाजूला बसवलेला असतो. हे काय आहे तर हा भगवंताचा वाहक आहे. त्याला घेऊन निघालेले ते. म्हणून मग त्या दिंडीत गरुडसुद्धा तिच्याबरोबर चाललेला आहे. तो सगळा मेळावा पुढं निघालेला आहे. गर्जती गंभीर आणि अगदी सावकाश गंभीर स्वरामध्ये सगळं काय आहे की तुकोबारायाचे अभंग, माऊलीचे अभंग, नाथ महाराजाचे अभंग, नामदेव महाराजाचे अभंग, निळोबारायाचे अभंग आणि गवळणी. मग सकाळी काकडा घेत जातात, पुन्हा काय आहे गवळणी होतात, पुन्हा नाटाचे अभंग होते आणि मग काय असेल ते निवडक अभंग. अशा तऱ्हेनं सगळा रस्ता हे सगळे काय आहे टाळ श्रुती मृदंग. आणि मग बरोबर टाळ असता. श्रुती म्हणजे हे अभंगच. आणि कशाच्या स्वरावर तर मृदंगाच्या. ते मृदंग आणि टाळ हा त्यांच्या दिंडीतला महत्त्वाचा विषय. टाळ असलेच पाहिजे तर मृदंग असलाच पाहिजे तरच ती दिंडी. आणि त्या दिंडीमध्ये जे जे काही असेल ते सगळं काय आहे घ्यायचं आहे. आता तिथं काही ठिकाणी काय केले तर टाळ विना मृदंग असं म्हटलं आहे. तेव्हा टाळ आहे, विणा आहे, मृदंग आहे, ही वाद्य असतातच. मग श्रुती म्हणजे काय तर जे काही वास्तविक वेदाचे श्लोक आहेत त्याला श्रुती. पण सगळा
तुकोबारायाचा अभंग म्हणा, हे सगळे श्रुतीच आहेत. तुकोबारायाच्या अभंगात ते म्हणतात, वेदाचा तो अर्थ आमासी ठावा, म्हणजे त्यांचे अभंगसुद्धा काय आहे, श्रुती आहेत. मिळाली या भद्र जाती, आता त्याला उदाहरण दिलं की जसं हत्ती आणि एकत्र समुदाय आला आणि ते उन्मत्त झाले तर कसे उड्या मारतात, कसे एकमेकाला धक्के देतात, म्हणजे त्यांच्या ठिकाणी कसं त्यांचं त्या आनंदाचं प्रतीक हत्ती दाखवतात. एरवी गाई बैल ह्या आनंदाच्या ह्याच्यात शेपूट वर करून उड्या मारतात. हत्ती काही एवढं उड्या मारता येत नाही, पण तो एकमेकाला धक्के देत, सोंडेनी इकडचं पाय उचलत तिकडचं काय करत, असं त्यांचं आनंदाचं सगळं चालतं. कैसे आनंदे डुल्लती, आणि मग ते जसे आनंदात डुलतात. म्हणजे मग काय दाखवलं, तर एक तुम्हाला नमुना दाखवला की कसं तिथं आनंदाचं स्वरूप असतं, कसं त्या आनंदाने डुलतात. शूर उठावती एक एक आगळे, आणि जसं सैनिक असतं आणि त्या सैनिकाने पराक्रम केला, एखादं युद्ध जिंकलं की जसं ते आरोळ्या मारतात, मोठमोठ्याने आरडतात, हात वर करतात, झालं तर जय झाल्याचा आनंद त्या ठिकाणी व्यक्त करतात, तसं हे सगळे पंढरीत असलेले भक्त त्या पद्धतीनं वागतात. नामामृत कल्लोळ, आता मग तिथं काय चालतं, तर नाम चाललेलं असतं. नाम घ्यायचं आणि नाम घेत असताना त्याच नामाचं जे काय आहे ते वेगवेगळ्या चालीमध्ये नामस्मरण घ्यायचं. जसं ज्ञानोबा तुकाराम म्हणायचं असलं तर वेगवेगळ्या स्वरात म्हणायचं, निवृत्ती ज्ञानदेव म्हणायचं असलं तर वेगळ्या स्वरात म्हणायचं, राम कृष्ण हरी म्हणायचं असलं तरी, म्हणजे त्यांच्या ठिकाणी हे सगळं कसं आहे, तर जसं समुद्रावर लाटा मोठमोठ्या उसळतात तसं ह्यांच्या ठिकाणी नामाचा अगदी काय आहे की सगळं मोठमोठ्यानं आवाज देत जयघोष करत चाललेले असतात. वृंदे कोंदली सकळ, आता वृंदे म्हणजे कसं, जसं ब्रह्मवृंदे म्हणतात, ब्रह्मवृंदे म्हणजे ब्राह्मणांचा समुदाय. आता ही वृंदे कोण आहे, तर भक्तवृंदे आहेत, भक्तांचा समुदाय. आणि ते काय करतात, इतके तिथं झाले की दाटी झाली, एवढे अपार त्या ठिकाणी दाटी झाली आणि सगळे त्या वारीचा आनंद लुटत आहेत. आले वैष्णव दळ, आता हे त्यालाच काय केलं की जे आज वृंदे म्हणून सांगितलं होतं त्याला आता दळ म्हटलं. हे कोण आहेत, हे वैष्णव आहेत. कारण जे विष्णूचे भक्त असतात त्यांना वैष्णव म्हणायचं, आणि विष्णू नाम हे त्यांच्या मुखातलं आहे. म्हणून मग जिथं काय आहे की माऊलीसुद्धा हरिपाठात म्हणतात की विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. तेव्हा हे वैष्णव असल्यामुळं विष्णू जप त्यांच्या मुखात असणारच, विष्णू नामस्मरण त्यांच्या ठिकाणी असणार. तर विष्णू का सांगावं लागलं, कारण अनेक नाम आहेत. आपण जसं रामकृष्ण हरी म्हणतो किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणतो, विठोबा रुक्माई म्हणतो, मग ज्याचं जसं ज्याला आवडीचं बसल तसं. कोणी काय आहे गोपालकृष्ण म्हणतं, मग ही अनेक नावं आहेत. म्हणून सगळी नावं एका विष्णूचीच आहेत, म्हणून मग त्यांनी विष्णू म्हणलं. सगळं वैष्णवाचे भक्त आहेत म्हणून वैष्णवदळ. कळी काळ कापती, एकंदरीत काय आहे की जिथं जिथं हा जयघोष चालतो तिथं तिथं यमाने सांगितलं की तुम्ही तिथं जायचं नाही, जिथं नामाचं चाललाय घोष तिथं जाऊ नका. यम सांगे दूता तुम्हा तेथे नाही सत्ता, जेथे चाले हरिकथा जयघोष नामाचा, तिथं तुम्ही जाऊ नका. म्हणून हे कळीकाठ भिवून राहतात, यांच्यापुढं जायला नको असं त्यांना काय भीती वाटते. आस करती ब्रह्मादिक, आता त्याच्या पुढं दाखवलं हे सगळे जे काही आहेत पंढरीचे लोक आणि त्यांचं जे काय भक्तीमधला सोहळा चाललेला आहे हे स्वर्गातले लोक पाहतात. स्वर्गाहुनी देव पाहताती, हे सगळे देव खाली पाहतात. तेव्हा त्या देवादिकांना काय वाटतं की काय करावं आता, आम्हाला ह्याचा येता आलं असतं तर बरं झालं असतं. मग त्याच्यामध्ये तुकोबाराय म्हणतात, इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे, म्हणजे देवांना वाटतं इथं यावं. इथं यावं म्हणजे कुठे यावं, हा देह म्हणजे या मनुष्य देह
की जे ह्या सगळ्यामध्ये सोहळ्यामध्ये सामील होतो असा देह, देखोनी वाळवंटीचे सुख. तेव्हा हे जे काय आहे वाळवंटात चाललेलं आहे ते सुख देवादिकांना सुद्धा अपार वाटतं. देवादिकसुद्धा याचे काय करतात, इच्छा करतात. कारण असं वाळवंटातलं सुख दुसरीकडं कुठं भोगायला मिळत नाही. सगळं जर काही असेल तर याच ठिकाणी. म्हणून इथं येण्याकरता, इथं जन्म व्हावा, इथंच राहावं असं देवांनाही वाटत असतं. देव इच्छिती रजचरणीची माती. म्हणजे इथं जे भक्त आहेत यांच्या चरणाची माती आपल्या कपाळी लागावी असं देवसुद्धा इच्छा करतात. धन्य धन्य मृत्यूलोक. तेव्हा आता इतकं झालं की ह्या मृत्यूलोकाची धन्यता गायली. कारण मृत्यूलोक हा जरी नित्य मृत्यूच्याच ताब्यात असला, याला सतत काळ खात असला, तरी जेवढा काळ ह्या लोकांना मिळाला तेवढ्यात ते हा नामस्मरण करतील आणि त्या नामस्मरणानं आपला उद्धार करून घेतील. म्हणून उद्धाराची ठिकाणं बाकी कुठं नाहीत, तर फक्त मृत्यूलोकात आहेत. आणि म्हणून मृत्यूलोकाची धन्यता त्यांनी म्हटली. म्हणती भाग्याचे कैसे. तेव्हा ह्यांचं हे भाग्य आहे की जे पंढरीला आलेले आहेत, पंढरीत त्यांचं जे काही जन्म आहे, पंढरीशी संबंध ज्याचा आला ते भाग्याचे आहेत. भाग्यवंत म्हणोदया शरण गेले पंढरीराया. जे पंढरीरायाला शरण गेलेले आहेत ते भाग्यवंत आहेत. मरणमुक्ती वाराणसी. आता थोडंसं काय केलं की मांडणी केली की अनेक ठिकाणची तीर्थक्षेत्र आहेत. मग ही कशी, तर त्याला उदाहरण दिलं की वाराणसी. वाराणसीला जर मृत्यू आला म्हणजे काशीला, तर तिथं मेलेल्याला मुक्ती मिळते. पण असं काय सांगता येतं की तिथंच मरण येईल. माणूस तिथं राहिलेला बाहेर येईल आणि मरलं मिळाला तर. म्हणजे तिथं मुक्ती पाहिजे असली तर मरावं लागेल, मेल्याशिवाय मुक्ती नाही. पितृऋण गयानासी. आणि आपल्यात वडिलांचं जे आपल्यावर कर्ज आहे, ऋण आहे, ते कुठं फिटलं जातं तर गयेला. म्हणजे मग मृत्यू प्राप्त झाला तर तिथं मुक्तता मिळते. आणि गयेला गेल्यावर पित्राचं ऋण आपल्यावर आहे ते फिटतं. पण हे तिथं गेल्यावर आहे. इथं असताना किंवा तिथं नाही, तेव्हा तिथं जायचं तरच हे होतं. उदार नाही पंढरीसी. पण पंढरीत उदार नाही. म्हणजे आता तिथं इथं जसं मृत्यू आल्याशिवाय मुक्ती नाही, गयेमध्ये पितृऋण करायला तुम्ही श्राद्ध केल्याशिवाय तुम्हाला ते ऋण सुटणार नाही. आणि पंढरीत काही नका करू, तुम्ही आला तरी तुम्हाला ते उदार नाही, रोग त्या ठिकाणी सगळं मिळतं. पायापाशी विठोबाच्या. विठोबाच्या जवळ का, तर हे मोक्षदाता आहे. प्रत्यक्ष मोक्षदाता असल्यामुळं तिथं सगळं काय मिळतं. तुका म्हणे आता. आता पुढं तुकोबाराया सांगतात की पंढरीचं महत्त्व तर झालंच, मग काय आहे, काय करणे आम्हा चिंता. तेव्हा जे पंढरीचे दास आहेत, विठ्ठलाचे दास आहेत, ज्यांना पंढरीचा महिमा माहीत आहे, त्यांना कशाची चिंता करायची गरज आहे. ते पंढरीच्या संबंधात असले की कुठलीच चिंता त्यांच्या ठिकाणी राहिली नाही. सकळ सिद्धीचा दाता. कारण कोणत्या प्रकारची, म्हणजे माणसाला दोन प्रकारच्या चिंता असतात. एक काय आहे की पोटापाण्याची, आपला संसार चालवायची चिंता असते. आणि दुसरी असते आपला उद्धार होण्याची चिंता. आता ह्यातल्या दोन्ही चिंता काय होतात, तिथं निवारण होतात. कारण तिथं गेल्यानंतर तुम्हाला जिथं तिथं अन्नछत्र असल्यामुळं खायला मिळतं. आणि तिथं गेल्यावर काय आहे की भजन चालत असतं, कीर्तन चालत असतं, म्हणून उद्धाराची सोय झाली. तेव्हा हा सिद्धीचा दाता आहे. या प्रकारच्या सिद्धी तिथं मिळतात. तो सर्वथा नुपेक्षी. तेव्हा तिथं गेल्यावर तो आपले काय उपेक्षा करत नाही. म्हणून पंढरीचं महत्त्व या अभंगामध्ये सांगितलं. आता पुढचा अभंग आहे 190 क्रमांकाचा. जया दोष परिहार नाही नाही दुंडिता शास्त्र, ते हरती अपार पंढरपूर देखलिया. धन्य धन्य भीमातीर चंद्रभागा सरोवर, पद्मतीर्थी विठ्ठलवीर क्रीडास्थळ वेणुनाद.
सकळ तीर्थाचे माहेर भूवैकुंठ निर्विकार, नामाचा गजर असुर काळ कापती. नाही उपमा द्यावया समतुल्य आणि काठाया, धन्य धन्य जया ते पंढरपूर देखती. उपजोनी संसारी एक वेळ पाहे पा पंढरी, महादोषा कैची उरी देव भक्त देखलिया. ऐसी विष्णूची नगरी चतुर्भुज नर नारी, सुदर्शन घरटी करी रिघन पुरे कळी काळा. ते सुख वर्णावया गती एवढी कैची मजमती, जे पंढरपुरा जाती ते पावती वैकुंठ. तुका म्हणे या शब्दाचा जया विश्वास नाही साचा, तो आधम जन्मांतरीचा जया पंढरी नावडे. आता हा अभंगसुद्धा 8 चरणाचा आहे आणि चौकडीचा आहे. यात सुद्धा पंढरीचंच महत्त्व सांगितलेलं आहे. असं दाखवतात की मनुष्याजवळ दोष असतातच, पण सगळे दोष कोणत्या कोणत्या पद्धतीचे असतील ते कशाने जातील, तर दुसरं कोणत्या शास्त्रामध्ये याला कुठलं प्रायश्चित्त आहे असं तुम्ही हुडकत गेला तर सापडायचेच नाहीत. कारण अनेक दोष आहेत आणि अनेक प्रायश्चित्त आहेत, पण हे सगळे दोष सगळ्या शास्त्रामध्ये नाहीत. तर ते हरती अपार, मात्र सगळे दोष कुठं जाते तर पंढरपूर देखलिया. म्हणजे पंढरपुरात गेलं, नुसतं पंढरनगरी जरी पाहिलं तरी दोषाचं हरण होतं. धन्य धन्य भीमातीर. तर हे जे काही सगळी जी काही चंद्रभागा आहे, भीमा आहे, याच्यातून कोणतंच अवघी पाप नासे. तिथे गेल्याबरोबर काय होतं, पाप सगळं नाहीसं होतं. मग त्याच्यामुळे चंद्रभागा डोळा देखलिया, सगळं पाप नाहीसं होतं. तेव्हा हे ते भीमातीर किंवा त्याला चंद्रभागा म्हटलं. हे कसं आहे तर धन्य पद्मतीर्थी विठ्ठलवीर. शिवाय ते जे काही पंढरपूर नगर आहे तिथंच पद्मतीर्थ आहे. मग पद्मतीर्थाचंच पंढरीचं स्वरूप आहे, म्हणून त्या नगरीला विठ्ठलाचं स्थान आहे. शिवाय कसं आहे तर क्रीडास्थळ वेणुनाद. शेवटी काय झालं तर रुक्मिणीला पाहण्याकरता देव गाई गोपाळ आपली बासरी काठी गोंगडी सगळं घेऊन आलते. शेवटी गाई गोपाळ त्याने गोपाळपूरच्या टेकडीवर थांबवले आणि रुक्मिणीला शोधात आल्यानंतर वेणुनाद केला. म्हणून ते वेणुनादाचं स्थान जिथं विष्णुपद आहे तिथं. तेव्हा हे पंढरीचंच महत्त्व आहे. सकळ तीर्थाचे माहेर. आता जेवढी तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थापेक्षा काय आहे, हे तीर्थ मोठं आहे. कारण बाकीची तीर्थ आहेत ते तुम्हाला जे पुण्य द्यायचं आहे ते उदार देतात. पण इथं कसं आहे तर जो पुण्य देणार आहे तोच तिथं असल्यामुळं तीर्थ ते महत्त्वाचं ठरलं. म्हणून सगळी पुण्य इथंच येतात, सगळी तीर्थ इथं येतात. अवघीचं तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. म्हणून सगळी तीर्थ तिथं आहेत. भूवैकुंठ निर्विकार. आता या ठिकाणी तिथं कसं आहे, वैकुंठात गेलं तरी सलोकतेचे वेगळे, समीपतेचे वेगळे, स्वरूपतेचे, म्हणजे तिथे गेल्यावर वर्गवारी. इथं नाही, इथं सगळे एक आहेत म्हणून निर्विकार. नामाचा गजर आणि अखंड नामाचा गजर पंढरीत चालत असतो. तिथं कधी नाम कोण ऐकू आलं नाही, टाळ ऐकू आला नाही असं कधी होतच नाही. असुर काळ कापती. तेव्हा असुर काळ त्या ठिकाणी जात नाही. नाही उपमा द्यावया. आता कशाची उपमा द्यावी, कारण उपमा द्यायला उपमेय असावं लागतं. उपमा कोणाच्या तरी त्याच्या बरोबरीचं कोणी असावं लागतं. पंढरीच्या बरोबरचं कोणीच नाही म्हणून उपमा देता येत नाही. समतुल्य आणि कठाया, त्यांनी ते सांगितलं. ह्याच्यासारखं समतुल्य कुठं आहे, काय काहीच नाही, म्हणून ह्याची उपमा देता येत नाही. असं दुसरं स्थान नाही. धन्य धन्य जया ते पंढरपूर देखती. तेव्हा जे पंढरीला गेले, पंढरीचं जाऊन वास्तव्य करतील किंवा पंढरपूरला जाऊन येतील ते धन्य आहेत. त्यांनी पंढरी पाहिली, पंढरीत गेले आणि आपलं जे काय आहे पाप धुवून काढलं. उपजोनी संसारी. आता त्यात दाखवलं जे जे मनुष्य लोकाला आले, संसार याचा अर्थ मनुष्य लोकाला आलेले, एक वेळ पाहे पा पंढरी.
त्यांनी एक वेळ तरी पंढरीला जाऊन यावं. वास्तविक प्रत्येक वारीला जावं, पण एक वेळ गेल्यावर महादोषा कैची उरी, तर त्यांचे दोषच तिथं उरणार नाहीत. कारण पंढरीत दोष राहत नाहीत. देवभक्त देखलिया, कारण तिथं देवही आहे आणि भक्तही आहे. या दोन्ही जोडी म्हणजे कसं आहे, तर पाप स्वच्छ करण्याचे स्थान आहे. आईसी विष्णूची नगरी, तेव्हा या नगरीला काय आहे, पंढरपूरला महाविष्णूची नगरी म्हटलं जातं. चतुर्भुज नर नारी, आता ते काय आहे, वास्तविक तिथं ज्ञानीत, म्हणजे तिथं कसं आहे, तर ज्ञानाचे 2 हात आहेत आणि नेहमीचे 2 हात आहेत. म्हणून मग दोन्ही भुजा सहज पावती. मग त्या संताजवळ गेल्यानंतर जसं काय होतं की ज्ञानही प्राप्त होतं, मग 2 हात सहज आहेत आणि 2 हात ज्ञानाचे. तसं तिथं सगळे नरनारी आहेत. सुदर्शन घरटी करी, आता तिथं काही कोणी येऊन म्हणून सुदर्शन फिरतं असं सांगतात की पंढरी नगरी सुदर्शनावर आहे. त्यामुळं तिथं काही जरी झालं तरी पंढरी नगरी ही अगोदरपासून आणि शेवटपर्यंत राहणार आहे. रिगन पुरे कळी काळा, आता त्यात हे सुदर्शनाचं घरटी फिरत असल्यामुळं कळी काळ त्या ठिकाणी येऊ शकत नाही. ते सुख वर्णावया गती, आता असं जे सुख आहे पंढरीचं, हे वर्णन करायचं झालं तर ते वर्णन करण्याकरता आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. कारण वर्णन असं असतं की किती केलं तर शिल्लकच राहतं, म्हणून आपण त्यात अपुरे पडतो. एवढी कैची मजमती, तेव्हा काय कोणी जरी झाला तरी किती बोलल त्याला बोलता येतं तेवढंच, तरीही पंढरीचं महत्त्व राहतंच. जे पंढरपुरा जाती, आणि जे जे पंढरपूरला जात असतात ते सगळं कसं आहे, तर हे महत्त्वच आहे तिथं. ते पावती वैकुंठ, तेव्हा ते तिथं गेले म्हणजे वैकुंठालाच जाऊन आल्यासारखे आहेत. तुका म्हणे या शब्दाचा, जया विश्वास नाही साचा, तेव्हा आता ह्याला असं जे आम्ही सांगतो याचा विश्वास बसत नसलं तर, जसं एका ठिकाणी म्हणतात की तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणे विचारोनी, तेव्हा पुराणात सुद्धा तुम्हाला हे महत्त्व दिसून येईल. हे काही आम्हीच सांगतोय असं नाही, तो आदम जन्मांतरीचा. आणि इतकं करून ज्याला विश्वास बसत नसल तो कोण आहे, तर अत्यंत नीच जातीचा आहे. त्याला या मनुष्य देहाला आला तरीसुद्धा त्याचा काही उद्धार होईल असं वाटत नाही. असा असणारा जया पंढरी ना आवडे, की जो पंढरीला आवड आहे चांगली असं म्हणत नाही, तो कसा आहे, तर अधम आहे. म्हणजे या अभंगातसुद्धा आपल्याला पंढरीचंच महत्त्व सांगितलेलं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.